कर्तस्यार्थेषु विज्ञास्वरा येने ब्रह्मरुद्रादि कवये यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र तत्सर्गो मृषा नाम्ना स्वेन सदा निरस्तम् सत्यं परं सत्यं परं सत्यं परं विश्वविकासित मुद्रा जया सोरवी तुझी योग निद्रा तया नमो जी गणेन्द्र श्री गुरुराय भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमद्रूपेण श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसान्निध्यामध्ये आपण सर्व मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे सद्गुरु नमन. विश्वविकासित मुद्रा जया सोडवी तुझी योग निद्रा तया नमो जी गणेन्द्र श्री गुरुराय. उत्पत्ती स्थिती लय या विश्वाच्या रूपाने विकसित झालेली आहे आणि तुमची प्रसन्न आकृती प्रलय काळामध्ये असणारी ज्या तुमच्या योगनिद्रेला म्हणजे तमगुणात्मक घन अज्ञान स्वरूप झोपेला सोडवी म्हणजे मोडून टाकते. तात्पर्य काय आहे की या विश्वाच्या रूपाने विकसित झालेली विश्वाच्या रूपाने जी कार्य प्रकृती आहे ती ज्या तुमच्या प्रलय कालातील योग निद्रारूपी झोपेला भंग करते. कारणात्मक अवस्था जी आहे ती नष्ट करते. तात्पर्य काय आहे किंवा दुसरा विचार जर आपण थोडा केला तर प्रलय काळात असणारी भगवंताची योग निद्रा योग मायारूपी झोप ती विश्वाच्या रूपाने विकसित झालेल्या आकृतीला सोडवी म्हणजे स्वरूपतः नष्ट करते. कशाला नष्ट करते तर ही तुमची जी आकृती आहे विश्वाच्या रूपाने असणारा जो आकार आहे तो आकार तुमची जी योग निद्रा आहे ती नष्ट करते. अर्थात
ज्यावेळी सृष्टीचा प्रलय होतो, सृष्टीचा प्रलय कधी होतो? कल्पांताच्या वेळी. कल्प केव्हा होतो? ब्रह्मदेवाचा एक दिवस. त्या एक दिवसाची गणती काय आहे? तर 4 युग गेल्यानंतर एक चौकडी होते. त्या 4 युगाचे वैवर्ष 43,20,000. 43,20,000 गेले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. पुन्हा 43,20,000 गेले की ब्रह्मदेवाचे 1,00,000. म्हणजे 86,00,000 40,000 वर्ष गेले की ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस होतो आणि त्याला म्हणतात कल्प. 86,00,000 40,000 1000 वेळा गेल्यानंतर त्याला ब्रह्मदेवाचा एक दिवस किंवा एक कल्प म्हणतात. आणि त्यावेळी या सृष्टीचा प्रलय होतो. मग काहीच राहत नाही. आणि त्यावेळी भगवान जे आहेत ते योग निद्रेमध्ये असतात असं इथे म्हटलेलं आहे. तेव्हा विश्व हे अनेक रूपाने आहे, नानात्वाने नटलेलं आहे विश्व. म्हणजे अनेक रूपाने हे विश्व विकसित झालेलं आहे. अर्थात तो तुमची जी कृपा आहे त्या कृपेनं स्वरूपतः हे सर्व लयाला जात. म्हणजे हा आकार जो दिसतो आहे या आकाराचा नाश होतो, काहीच राहत नाही. त्यावेळी सर्व जलमय होत. अगोदर 12 वर्ष नुसता अशा प्रकारे 12 सूर्य तपतात आणि 12 सूर्य तपल्यानंतर ही सगळी राख रांगोळी होते, काही राहत नाही त्या तेजाने. मग 12 वर्ष नुसता वारा सुटतो, त्या वाऱ्याने राख या विश्वाची कोणीकडे उडून जाते कोणाच. मग 12 वर्ष नुसता पाऊस पडतो. 12 वर्ष तो पाऊस म्हणजे असा नाही झिमझिम आले की गेला असं नाही. शिळाधारी पाऊस पडतो, शिळाधारी. आणि मग सर्व जलमय होतं, जिकडे तिकडे पाणीच पाणी. मग त्यावेळी भगवान योग निद्रेमध्ये असतात. प्रलय काळ, त्याला प्रलय काळ असं म्हणतात. विश्वाचा प्रलय काळ म्हणजे विश्व काहीच राहत नाही. संस्कार रूपाने ते भगवंता त्या ठिकाणी असतात. अर्थात किंवा या तुझी जीव ब्रह्म ऐक्यरूपी जी योगरूपी निद्रा, जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे समाधी स्थिती आहे, ती या विश्वाच्या रूपाने विकसित झालेल्या मुद्रेला म्हणजे विक्षेपाला ती सोडवते. म्हणजे त्याचा बाद करताना विश्व हा सत्य नाही आहे. विश्व हा भास आहे, भास. जसं दोरीवर सर्पाचा भास होतो. आम्हाला कळली नाही दोरी, म्हणून दोरीवर सर्प भासला, भ्रम झाला.
सादृश्य दोषाने. त्याप्रमाणे भगवंतावरती हे जगत भासलेलं आहे. भगवान कळाला नाही म्हणून. भगवान कळाला तर मग भगवानच आहे, बाकी काहीच नाही. आम्हाला जग दिसतं ते भ्रम आहे, तो अज्ञान. रज्जू सर्पाकार भासियले जगदंब. दोरीवर सर्प जसा भासतो तसा हा जगत भास आहे. म्हणून जे भास असतो खोट्याचा नाश होतो आणि भासाचा बाध होतो. जसं दोरी कळली की सर्प मेला का पळून गेला, सर्पाचा बाध झाला. बाध मेला नाही, गेला नाही, पळला नाही, मारला नाही, काहीच नाही, नव्हताच तर नुसता भास होता. तो भास गेला म्हणजे बाध झाला त्याचा आणि अधिष्ठान दोरीच राहील. तसं जोपर्यंत परमात्मा कळत नाही तोपर्यंत हे जगत आम्हाला भासते. परमात्मा कळाला की जग नाहीच आहे फक्त एक परमात्मा. तो परमात्मा आहे सर्व ठिकाणी व्यापलेला. ते कळण्याकरता परमार्थ करायचा आहे. तो याच देहात कळून घ्यायचा आहे. पुन्हा हा चान्स नाहीये. 84 लाख योनी जरी असल्या तरी त्यामध्ये हे ज्ञान नाही. फक्त मनुष्य देहामध्ये हे ज्ञान आहे. पण मनुष्य देह भगवंताने दिलाय. देवे दिला देह. तो दिला म्हणजे भगवान कळून घेण्याकडे. आपलं सगळं आयुष्य ज्या तरी आम्हाला त्याचं भान नाही. संपलं आयुष्य तरी भगवान कळून घ्यावा किंवा हा मनुष्य देह कशा करता दिला किंवा आपण कुठून आलो, कुठं आलो, काय करायचंय आणि कुठं जायचं, हा विचार माणसाच्या डोक्यात शिरत नाहीये. दुर्दैवाची गोष्ट आहे. खरंच हे सगळं कळून घेण्याकरता भगवंताने या मनुष्य देहाची योजना केलेली आहे. हे सगळं कळून घेण्याकरता. पण आम्ही मात्र पोटावरच घालत असणार. पोटावर पोट भरण्यातच घालू, खाण्यापिण्यात. जगतरी देखे गुंतले संसारी, स्मरण ते त्यांचे त्याशी नाही. जग हे संसारात गुंतलेलं आहे. बरं असल्यावर गुंतलं तर काय हरकत नाही. संसार जर असता आणि त्यात जर गुंतला असता मनुष्य तर काहीच हरकत नाही. पण संसार आहे का? संसार नाही आहे. लक्षात. लटिका व्यवहार सर्व हा संसार. त्रिगुण आसार निर्गुण हे सार. संसार नाही आहे. कशावरून समजायचं? नाही तर ढोबळ उदाहरण करा. आपण जेव्हा आलो तेव्हा काय घेऊन आलो होतो? मुठी वळून आलो. आपण जेव्हा आलो तेव्हा मुठी वळून आलो. इथं आल्यावर खूप काय केलं. चोऱ्या माऱ्या लबड्या धबड्या दुनिया केली आणि खूप कमवलं. बरोबर काय नाही. मुठी वळून आला आणि हात पसरत गेला. जसाच आला कहत कबीरा सुनी भाई साने. हळूच म्हणाली. मला ऐकायला येतं का म्हणून. जसाच आला तसाच गेला. खूप कमवलं त्यांनी. हो
किती कमवलं तरी राम नाही तर थोडंच कमवलं. रावणाची फार मोठी संपत्ती होती. टाटा बिर्ला एवढी कोण टाटा कोण बिर्ला. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रो हाऊसिंग बंगले. 1 कोटी घर काशाचे आणि तांब्याचे बंगले होते. त्या सिद्धी बाबा किती त्यात बसलेली एका एका बंगल्यात असे ते बंगले होते. आणि शुद्ध सोन्याचे 7 कोटी बंगले होते. 7 कोटी. गल्ली मेंबर होता का रावण. त्रैलोक्याचा सत्ताधीश होता. त्रैलोक्याची सत्ता त्याच्या हातात. नवग्रहाच्या तर पायऱ्या केल्या होत्या, पालथे घातले होते. आणि 33 कोटी देव बंदिवासात टाकले. बंदिवासात 80,000 तर बायका होत्या त्याला. उभे कसल्या तरी गोळा करतात. 80,000. लाख तर पोरं होती. 1.25 लाख नातू. आणि सत्ता त्रैलोक्यावर. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढी संपत्ती, एवढी मुलं बाळ, एवढी नातवंड, एवढा ऐश्वर्य, बरोबर काय झालं. कवडी सुद्धा गेली. आपल्याबरोबर काय येणार. काही नाहीच तर काय येणार माती. पण नसलेल्यात गुंतलो का असलेल्यात गुंतलो आपण. नसलेल्यात म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. आपण नसलेल्यात गुंतलो अशी म्हणायची सुद्धा मला लाज वाटते. तुम्हाला नाही. तुम्हाला सुद्धा एक म्हणून घेऊन जे काहीच नाही आहे, काहीच आणले नव्हतं, काहीच बरोबर येणार नाही, कोणीच येणार नाही, तरी पण आपण आज त्यात गुंतू गुंतू मेला. त्यात गुंतून 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 मेला. शेवटी कोणी विचारत नाही. कोणी विचारत याला काय झालं आज. गुंतून गुंतून मरतो. कोणी येत नाही, कोणी देत नाही, कोणी नाहीच तर आपलं आपलं कोण आहे. बायको आपली, नवरा आपला आहे. हे सगळं मांडलेलं आहे. हे सगळं कसं आहे. कधी कधी भांडणात ती बाई सुद्धा म्हणते याला, लक्षात ठेव तुला अजून नवरा मानते नाही. अरे मानी वचन मानते म्हणजे काय. काय तुम्ही काय काय तिकडून घेऊन आलता काय वरून. अक्षदा पडल्या तुम्ही मांडलेच नाही एवढंच. म्हणजे काय तुमचा काही संबंध. कोणाचे मायबाप, पुत्र बंधू कांता आपल्या बरोबर येतील. संपत्तीचे आपल्याबरोबर काहीच नाही, कोणीच येत आणि कोणी नाहीच आहे. लक्षात. म्हणून भगवान सांगतायत या ठिकाणी सद्गुरूच्या वर्णनामध्ये माऊलीवर सांगता आहे की अशा प्रकार या विश्वाच्या रूपाने विकसित झालेली तुझी मुद्रा, तरी पण हा
सगळा भास आहे आणि यातून सोडवणारी अदृश्य शक्ती आहे ती सद्गुरू. जर तुम्ही मांडलं, भावना ठेवली तर सद्गुरू वाचवणी सोडविना कोणी. भगवत सद्गुरूशिवाय कोणी सोडवत नाही. सद्गुरूशिवाय कोणी ज्ञान देत हो नाही. ज्ञान होत नाही. आयुष्य तर आयुष्य जातं. गुरु केला गुरु, पण काही कळालं, कळून घेतलं ना, ते कसं कळेल? त्याच्या सारखं त्यांना त्यांच्या मागे लागून कळून घेऊन ओगे गुरु केला जाग्याला गेला असं नाही. गुरु कशाला करायचा? लोक करतात म्हणून नाही. सद्गुरूच्या द्वारे जीव ब्रह्माऐक्य ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. तो जीव कोण आहे, ब्रह्म कोण आहे, कसा आहे, कसं ऐक्य होतं, काय भानगडी, या सगळ्या त्यांच्याकडून कळून घ्यायच्या. ऐक्य कळून घ्यायचं. ऐक्य कळालं की मुक्त होतं. ऐक्य एक आहे सर्व, परमात्मा आणि जीव. जीव ब्रह्मैव ना परा. जीव आणि परमात्मा दोन, पण हे काही कळत नाही जीवाला. जीव वेगळा, देव वेगळा म्हणतात. आम्ही कसं का देव असा? आम्ही तर जन्मणारे, मरणार. जन्म तर कोण, मरतं कोण? उत्पत्ती नाश देहाचा आहे. आपण कोण आहोत नक्की खात्रीनं? मग आत्मा जर असो आपण तर न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वान भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीर. आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, उत्पत्ती नाही, नाश नाही. शरीराचा नाश, शरीर हे पंचमहाभूताचं आहे आणि ते भाड्याने घेतलेलं आहे. काय केलं? हे सुद्धा आम्हाला कळत नाही. हे भाड्याचं आहे. आज ना उद्या हे खाली करायचंय. भाड्याचं घर हे खाली करावं लागतं. पण मात्र जर भाडं दिलं नाही, भाडं दिलं नाही, घरमालकाला भाडं दिलं नाही तर विनंती केली तर म्हणे 2 महिने 4 महिने थांबतात ते. या मालकाला विनंती केली किंवा आतापर्यंत आम्हाला रेशन मिळत नव्हतं, तोपर्यंत जेवण नाही, चहा पाणी जेवण जमेल का? इथं दिवसातून किती वेळ तरी भाडं द्यावं तरी तुमची सत्ता याच्यावर चालत नाही. एकदा हुकूम सुटला की चलो चलो चलो. पत्रिका वाटल्यानंतर वडील सगळं ठरवतात, कार्यालय, पत्रिका सगळं तयारी करतात आणि लग्नाच्या आदल्या दिवशी जातात. अशा घटना घडतात. शेवटी काय? शेवटी काहीच नाही. म्हणून हे सर्व कोणता दिवस कसा उगवेल आणि आपण आपला देह पडेल याची गॅरंटी नाही आहे. या विक्षेपातून, हा विक्षेप जग आहे, या विक्षेपातून सोडवणारे श्रीगुरु राजा, या विक्षेपरूपी जगाच्या कचाट्यातून सोडवणारे श्रीगुरु आहे. त्यांच्याशिवाय कोणी सोडू शकत नाही. त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी तारू शकत नाही. बाकीचे कोण नाही. तेच बिचारे बद्ध आहे तर तुम्हाला कोण सोडू? जसं ते एक मनुष्य असा बाजारला गेला
आणि बाजार करून आला. डोंगरात चोराने त्याला पकडलं. त्या मित्रालाही पकडलं, त्यालाही पकडलं, घेतलं सर्व धन. त्याला एका झाडाला बांधलं आणि याला एका झाडाला बांधलं. आता कोणी सोडवा कोणाला? सोडवणार कोणीच नाही आहे. आपल्याला सोडवणार नवरा सोडवेल, बायको सोडवेल, मुलं सोडवतील, धनद्रव्य सोडवेल, कोणी सोडवणार? आपुले आपण करा सोडवण, आपुले आपण संसार बंधन तोडा वेगी, आपुली आपण करा सोडवण. आपली सोडवण आपणच करायची. ती कशी करायची? ती भगवंताचं भजन केलं की तो आपल्याला सोडवतो. पण भजन करावं लागेल. काही द्याय घ्यायचं काही नाही, काही नाही, फक्त भजन करायचं. भजन केलं की हरिमुखे गाथा हरपरी चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. भगवंताचं भजन केलं की भगवान नक्कीच, संसाराचं भजन केलं की नरकाला पाठवतो. म्हणून भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. आणि ते भजन सद्गुरूच्या द्वारे, सद्गुरू ते कळून देतात. सद्गुरूकडून ते कळून घ्यावं लागतं. त्रिगुण त्रिपुरे वेढीला, जीवत्व दुर्गे आडीला, तो आत्मा शंभूने सोडविला तुझी स्मृती. त्रिगुण त्रिपुरी वेढीला, सत्व रजतम या त्रिगुण रूपी त्रिपुराणी वेढलेला. तीन गुणात जीव अडकला का नाही? सत्व रज आणि तम या तीन गुणरूपी त्रिपुराणी वेढलेला हा जीव कुणी सत्वात बांधलाय, कुणी रजगुणात बांधलाय, कुणी तमोगुणात बांधलेला आहे. मग हे फार मोठं जीवदशारूपी संकट आहे. हा जीवपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख, जन्म, मरण काहीच जात नाही. जीवपणा आहे तोपर्यंत तो जीवपणा केला पाहिजे. आणि मी देव आहे हे कळलं, मग कुठं जन्म मरण संपेल. आपल्या ठिकाणी तर भ्रम आहे, फार मोठा भ्रम. त्यामुळे जीवदशा जात नाही, जीवपणा जात नाही. साधू संत सांगतात त्याच्यावर विश्वास नाही. देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणा देह माझा ऐसा. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. अरे बाबा, तुम्ही देवच आहात, तुम्ही अमर आहात, तुम्हाला मरण नाही आहे. अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे, खरे की पहा खोटे हे. तुम्ही अमर आहात. फक्त एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. फक्त देहाला माझं म्हणू नका. देह हा मी तुम्हाला अगोदर सांगितलं भाडोत्री आहे, म्हणून त्याला कधीतरी सोडावं लागतं. देहाला मी म्हणू नका.
आणि देहाच्या संबंधिताला माझं म्हणू नका, त्यात गुंततो म्हणजे विनाकारण गुंततो, दुसरं कारण नाही. देहही आपल्याला सोडवत नाही आणि देहाच्या संबंधी जे आहे ते सुद्धा सोडवत नाही. जर काही कमवून ठेवलं असेल तर रडतात ते. कमवून जर ठेवले नसेल तर रडतही. काय केलं आयुष्यभर, काय त्याच्याकरता त्याला काय रडायचं ना? गेलं ते बरं झालं. बाईला म्हणे खरं मरता तरी बरं, नासी आले घर थुंकू थुंकू. सख्खी बायको सुद्धा नवस करते देवाला. म्हातारे कधी मरतंय कोणाच ठेव, सारखं खोय 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 आणि भिंतीवर चित्र काढत राहत. म्हणून बायको सुद्धा नवस करते देवाला. शेजारी पाजारी घरातले शेजारी म्हणती मरेना का मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. मुद्दा काय चाललाय आपला? त्रिकुण त्रिपुरे वेढीला, जीवत्व दुर्गी आडीला. या तीन गुणरूपी त्रिपुराणी याला वेढलेला आहे आणि जीवदशारूपी संकटात सापडलेला आहे. जोपर्यंत मी जीव आहे हे जात नाही तोपर्यंत जन्म मरणाचं दुःख संपणार नाही. मी जीव नाही, मी देव आहे असं कळालं की जन्म मरणाचं दुःख समाप्त होईल. समाप्त. तो जीवपणा गेला पाहिजे. जीवपणा आपोआप जीव जाईल, पण जीवपणा आपोआप जात. जीवपणा जाण्याकरता संत संगती, शास्त्र श्रवण, चिंतन, नामस्मरण याच्या जीवपणा जात. म्हणून म्हटलं या जीवत्व दुर्गी आडीला, या जीवदशारूपी संकटामध्ये हा सापडलेला आहे. आत्मा श्री भगवान शंकराने तो आत्मा शंभूने सोडविला तुझी स्मृती. भगवान शंकराने तो आत्मा सोडला, पण भगवंताचं चिंतन करत, स्मरण करत, स्मरण करून सोडवलं. देहादी बंधनातून त्या आत्म्याला सोडवलं. आत्मा हा बंधनात अडकलेला आहे. या सगळ्याच्या आत्म्याचा आणि यांचा काही संबंध नाही. लक्षात ठेवा. जसं या मठामध्ये या मंदिरात आकाश आहे, आकाशाचा याचा काय संबंध आहे? काहीच नाही. त्याप्रमाणे देहाचा आणि सर्वांचा काही संबंध, पण तो बांधला संबंध. तो संबंध मांडला. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माझे 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 कोण नाही तुझं, तुला कोणी तुझं नाही. लक्षात ठेवा. धन आणि भूमो पशवस्य गोष्टी, भार्या गृहद्वार जनस्मशाने, देहस्थितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एका. त्याच्या कर्माप्रमाणे तो जातो. बाकीचे त्याचा जो देह आहे त्याला जाळतात आणि घरी येऊन कडघास मस्त खातात पिठलं. त्याचा विचार कोणी करत नाही. आता तर नाहीच. थोडंफार काही दिवस करतात विचार, इवळतात आवडतात. जर त्यांनी कमवून ठेवला असेल, नाही ते कोणी रडतही नाही, इवळतही नाही, आवडत नाही काही नंतर. म्हणून म्हटलं की हा जो बंधनात सापडलाय त्याला भगवान शंकराने सोडवलं. शंभोनी सोडविला तुझी स्मृती. केवळ तुमचं स्मरण करून भगवंताने याला
बंधनातून सोडलं. कोणाला आत्मा बंधन आहे ना, आत्म्याला देहाचं बंधन आहे. देह मांडला, मी माझा देह म्हणतो, मी देह म्हणतो. मी देह नाही, माझा देह नाही, माझं कोणी. पण रिकामाच तो अडकले, बंधनात अडकला. आणि म्हणून म्हटलं आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. अरे हे बंधन तोडून टाका. हे बंधन कल्पित आहे, मिथ्या आहे, खोटा आहे. अर्थात भगवान शंकर सांगतायत की याला कसं सोडवलं मी. देहादी बंधनातून तो संबंध कळून घेतला. आपला संबंध कळाला तरच मनुष्य सुटल्या जात नाही. काही संबंध नाही आहे, तो संबंध कळायला पाहिजे, मग त्यात गुंततात. तो संबंध कळून घेतला आणि भगवान सांगता आहे तुमचं स्मरण करून या देहादी बंधनात खोड्यात सापडणारा आत्मा त्याला सोडत. तसं हे मंगलाचरणामध्ये या ठिकाणी मौली ज्ञानराज वर्णन करता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या